नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्झिट एक्झामबद्दल बोलणार आहोत, जे की डिप्लोमा इन फार्मसीच्या स्टुडंटसाठी मॅन्डेटरी आहे. जर त्यांना फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं लायसन म्हणजे मेडिकल ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्टचं लायसन जर हवं असेल तर ही एक्झाम तुम्हाला पास व्हावी लागेल. आणि ही एक्झाम ऑक्टोबरमध्ये कंडक्ट केली जाणार आहे. ह्या एक्झाममध्ये 3 प्रकारचे पेपर आहात. त्या 3 प्रकारच्या पेपरमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 50-50% तरी मार्क घ्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल, जर पेपर 100 मार्कचा असेल तर त्यापैकी 50 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील, किंवा पेपर जर 150 मार्कचा असेल तर त्यापैकी तुम्हाला 75 मार्क घ्यावे लागतील. आणि प्रत्येक पेपरमध्ये 4-4 सब्जेक्ट आहेत, आणि एक जो राहिलेला पेपर आहे, तिसरा पेपर, त्यामध्ये 3 असे टोटल जे डिप्लोमासाठी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हींचे मिळून जे 11 सब्जेक्ट आहेत ते 11 सब्जेक्ट आहेत. आता 1 महिन्यात अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सर्वांच्या पुढे आहे. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगू इच्छितो की अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल कमीत कमी, आणि तुमची जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे टू क्वालिफाय एक्झिट एक्झाम, जी 50% मार्कची, तर ती जर तुम्हाला अचीव करायची असेल तर तुम्ही एक ट्रिक्स वापरू शकता. प्रत्येक पेपरमधले जे 2-2 सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल पहिल्या पेपरमध्ये 4 सब्जेक्ट आहेत, त्यामधले 2 जे की तुम्हाला आवडतात आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ते 2 सब्जेक्ट तुम्हाला जास्त टार्गेट करावं लागतील आणि त्याचा पूर्ण अभ्यास करायचा. आणि जे राहिलेले 2 आहेत ते तुम्ही सुपरफिशियल जरी स्टडी केले, वरच्यावर जरी अभ्यास केला किंवा MCQs वाचले त्याचे, तरी ते सब्जेक्ट तुम्ही तो पर्टिक्युलर पेपर तुम्ही क्रॅक करू शकता. तसंच दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला अप्लाय करायचे सेम लॉजिक, आणि सेम लॉजिक तिसऱ्या पेपरसाठी. म्हणजे की तुम्हाला हे एक प्रॅक्टिस करावं लागणार आहे, की कारण वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये जर तुम्हाला क्रॅक व्हायचं असेल तर तुम्हाला अशा ट्रिक्स वापरावं लागतील. तर धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर एक्झिट एक्झाम.